चल आरामात. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओत मी तुमचं स्वागत करतो. आज आम्ही चाललो होतो धरणावर मासे पकडायला, कारण आम्ही रूमवर बसू खूप बोर झालो. तिथं जाण्याच्या पहिले आम्ही आलो कोविडच्या घरी. त्याला आमच्यासोबत मासे पकडायला नेले. तिथं गेल्याबरोबर भाऊनं केलं त्याच्या फिशिंग रॉडचा फ्लेक्स. तर त्याचा फ्लेक्स झाल्यानंतर आम्ही गाड्या आणि आम्ही लागलो रस्त्याला. हे वातावरण तुम्ही बघू शकता आजचं कसं होतं, एकदम फुल ढगाळ. तर असंच वातावरणाचा आनंद घेत आम्ही आलो धरणावर आणि मग पोचलो आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशनवर. इथे एकदम थंडगार वारं सुटेल होतं. नंतर हे पोट्टे लागले मासे पकडायला. त्यांनी टाकलं त्यांच्या हुका वगैरे. तर आमच्या तिथं हाती काही जास्त मासे लागले नाही. तर आम्ही आमचं तोंड उदास करून निघलो होतो वापस घराकडे जायला. तर आम्हाला तिथं भेटले काका. त्यांनी आम्हाला सांगितलं, मी बाळांनो इथं काही मासे राहत नाही, तुम्ही जा इथं जा. त्यांनी त्यांची एक लोकेशन सांगितली. तर या लोकेशनचा रस्ता एकदम खतरनाक होता. तर आमच्या पण फाटून हातात दिली होती, पण काय करा, माशा तर पकडण्यात होता. तर गाडी एकदम आरामशीर आणि फुल सेफ्टीनं गाडी इथून काढून आम्ही पोचलो फायनल आमच्या लोकेशनवर. तरी तर आल्याबरोबर निखिलनं पकडली एक माशी. त्याच्यानंतर हे दोघं भाऊ उतरले होते खाली, कारण एक मोठी माशी होती. तर ही बघा ती माशी केवढी होती. तर आपल्या निखिल भाऊनं ती घेतली हातात. त्यानंतर कोविदला पण भेटली माशी आणि कोविद पण खूप एक्सायटेड झाला आणि खुश झाला की बघ त्याला मी माशी भेटली. तर अशा आम्ही आज पकडल्या होत्या चांगल्या, टोटल 10-12 एकानं माशा पकडल्या होत्या. त्याच्यानंतर माशा वगैरे पकडून आम्ही निघलो घराकडे जायसाठी. त्याच्या पहिले आम्ही तो थोडा फोटोशूट केला आणि आम्हाला भुका लागला होता, तर इथं थोडाफार नाश्ता पाणी केला. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा.